नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एक अशा पक्षाबद्दल जो दिसला की काही लोक घाबरतात, काही लोक म्हणतात अपशकुन आहे, तर काही लोक म्हणतात लक्ष्मी येणार. होय, घुबड. पण खरंच घुबड दिसणं शुभ आहे की अशुभ? रात्री घुबड ओरडलं तर काय संकेत मिळतात? घरावर घुबड बसणे म्हणजे काय आणि यामागे वास्तुशास्त्र काय सांगतं? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे घुबड दिसल्यावर काय करावे आणि काय टाळावे. घुबड म्हणजे नक्की काय? घुबड हा एक रात्री सक्रिय असणारा पक्षी आहे. त्याची नजर खूप तीक्ष्ण असते आणि तो अंधारातही स्पष्ट पाहू शकतो. भारतीय संस्कृतीत घुबडाला गूढ रहस्यमय संकेत देणारा पक्षी म्हणून पाहिलं जातं. धार्मिक दृष्टिकोनातून घुबड मित्रांनो अनेक लोकांना माहीत नाही, घुबड हे देवी लक्ष्मीचं वाहन आहे. होय, म्हणजेच योग्य परिस्थितीत घुबड दिसणे धन, समृद्धी आणि अचानक लाभाचे संकेत असू शकतो. शुभ संकेत कधी मानले जातात? सकाळी घुबड दिसणे, शांतपणे बसलेले घुबड दिसणे, घुबड घराजवळ येऊन काही नुकसान न करता निघून जाणे. अशा वेळी म्हणतात लक्ष्मी कृपा सुरू होणार आहे. घुबड अशुभ कधी मानलं जातं? आता दुसरी बाजू पाहूया. अशुभ संकेत कधी मानले जातात? रात्री अचानक मोठ्याने घुबड ओरडणे, वारंवार घरावर येऊन बसणे, जखमी किंवा मृत्यू घुबड दिसणे, घुबड घरात शिरणे. वास्तुशास्त्रानुसार हे संकेत नकारात्मक ऊर्जा, मानसिक तणाव किंवा घरात वास्तुदोष असण्याकडे इशारा देतात. घराजवळ घुबड दिसणे, वास्तुशास्त्र म्हणतं घुबड अंधार, शांतता आणि एकाकीपणाकडे आकर्षित होतं. जर तुमच्या घराजवळ खूप अंधार असेल, झाडझुडपं खूप असतील, घर बंद ओसाड वाटत असेल तर घुबड तिथे येणं सामान्य आहे. पण जर प्रवेशद्वारासमोर घुबड वारंवार दिसत असेल, छतावर बसून ओरडत असेल तर हे वास्तुदोष लक्षण मानले जातात. घुबड दिसल्यावर काय करावे हे फार महत्त्वाचं आहे. घुबडाला त्रास देऊ नका, दगड मारू नका, त्याला हाकलण्याचा प्रयत्न करू नका. वास्तू उपाय: घराच्या बाहेर दिवा लावा, प्रवेशद्वार स्वच्छ ठेवा, घरात अंधार ठेवू नका, दरवाजासमोर तोरण किंवा शुभ चिन्ह लावा, रोज सकाळी सूर्यप्रकाश घरात येऊ द्या. काय टाळावे? घुबड मारणं महापाप मानलं जातं. भीती पसरवणं, अफवांवर विश्वास ठेवणं, तंत्रमंत्रांच्या नावाखाली फसवणूक. मित्रांनो, घुबड दिसणं नेहमीच अशुभ नसतं. कधी शुभ, कधी फक्त निसर्गाचा भाग, तर कधी वास्तू सुधारण्याचा इशारा. महत्त्वाचं म्हणजे भीती न बाळगता समजून घेणे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.